पैठण तालुक्यातील वाघाडी शिवारात गोदावरी नदीपात्राच्या काठावर सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर पैठण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 60,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी लोडर ट्रॅक्टरसह फरार झाला आहे। दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी अंदाजे सकाळी 9च्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी संगणमत करून टिप्परच्या सहाय्याने वाळूची चोरटी, वाहतूक व नदीपात्रातून वाळू भरण्याचे काम करत असल्याचे आढळून आले। पोलिसांना पाहताच लोडर ट्रॅक्टर घेऊन एक आरोपी पसार झाला। या कारवाईत टाटा कंपनीचे 4 टिप्पर, ज्यामध्ये 3 909 व 1 टिप्परचा समावेश व अंदाजे 2 ब्रास वाळू जप्त करण्यात आली। जप्त वाहनांची अंदाजे किंमत प्रत्येकी 15 लाख रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत 60,10,000 रुपये आहे। या प्रकरणी शाहरुख शेख, अदनान शेख, आविष्कार जाधव, स्वप्नील चव्हाण आणि अक्षय गोल्टे राहणार पैठण यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता व गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश शिंदे यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तळेकर करीत आहेत। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या अशा कारवाया फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात सातत्याने आणि कठोरपणे व्हाव्यात अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे। पैठण शहर व परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी अवैध वाळू वाहतूक, मटका, दारू, गुटखा तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। आर्यव्रत न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी हुझैफा अली बोहरी, पैठण।